आपल्याकडे हे 48 चेस्टचं ब्लाउज आलेलं आहे. हेवी चेस्टमध्ये कटोरी ब्लाउज आलेला आहे. तर तुमच्याकडे पण जर असं हेवी चेस्टचं ब्लाउज येत असेल आणि तर आपल्याला एक भीती वाटत असते, की नेमकी शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचा? तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया. मेजरमेंटला दिलेल्या ब्लाउजनुसार शोल्डर आणि मुंडा कसा घ्यायचा, ठीक आहे? तर आपल्याकडे हे 48 इंचाचं 48 चेस्ट असलेलं ब्लाऊज आलेलं शिवायला आणि कटोरीमध्ये शिवायचं आहे. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, अस्तरची डबल फोल्ड करून घेतलेली आहे. आपण इथे काय करायचं, एक सरळ रेष मारून घ्यायची आधी, ठीक आहे. त्याच्यानंतर मेजरमेंटच्या ब्लाऊजची उंची चेक करायची. उंची किती आहे, तर मेजरला दिलेल्या ब्लाऊजची उंची 15 इंच आहे. तर त्या उंचीमध्ये आपण 1 इंच मिळवून आपण इथे 16 इंचावरती मार्क करणार आहोत. 16 इंचावरती मार्क केल्याच्यानंतर आपण इथे सरळ रेषा मारणार आहोत, ठीक आहे. तर आपली ही असेल 16 इंचाची रेष. रेषेच्या आतल्या साईडला अर्धा इंच आणि इथे रेषेच्या आतल्या साईडला अर्धा इंच मार्क करणार आहोत. त्याच्यानंतर आता आहे 48 इंचाची छाती. तर शोल्डर किती घ्यायचा, तर खूप जणांना त्याचा प्रॉब्लेम होतो, शोल्डर किती घ्यायचा. आता जर कस्टमरने मेजरचं ब्लाऊज दिलेलं असेल तर त्याच्याप्रमाणे आपण काय करायचं आहे, त्याचा शोल्डर आणि मुंडा घ्यायचा आहे. तर आता ही छाती 48 इंचाची आहे. जेव्हा मेजरमेंटचं ब्लाऊज असं हेवी येतं तेव्हा खूप जणांना प्रॉब्लेम होतो की शोल्डर आणि मुंडा नक्की किती घ्यायचा. आपण आधी काय करूया, चेस्टचं मेजर टाकून घ्या. चेस्टचं मेजर आहे 12. चेस्टचं मी एक मार्क करून घेतलं आहे. चेस्टचं मार्क करून घेतलं आहे आणि मी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन घेणार आहे. चेस्टचं मार्क करून घेतलं आहे. मार्क केल्याच्यानंतर मी इथून खाली सरळ अशी रेषा मारून घेणार आहे, ठीक आहे. आता चेस्टचं मार्क करून घेतलं आहे. अजून मी काही केलं नाही, फक्त उंची घेतली आहे, चेस्टचं मार्क करून घेतलं आहे. आता मला शोल्डर घ्यायचं आहे ह्या ब्लाऊजचं. तर मी काय करणार आहे, तर हे ब्लाऊज आहे तसं आपण काय करायचं, व्यवस्थित ठेवून घ्यायचं. पूर्ण व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊज असं ठेवायचं. ब्लाऊज ठेवल्याच्या नंतर भले तुमचं ब्लाऊज किती पण मेजरचं असो, तर तुमचा शोल्डर पण तेवढा मोठा येणार नाही. शोल्डर हा नॉर्मली 13, 13.5, 14, 14.5 इतकाच असू शकतो. तर कधी कधी बॉडी जास्त असू शकते पण शोल्डर कमी असू शकतो. तर आपल्याला मेजरचा ब्लाऊज दिला त्याच्याप्रमाणे आपण काय करणार आहोत, आता जी आपली ही हुक पट्टी आहे, हुक पट्टीपासून तुम्हाला हे जे हात लागलेले आहे तिथपर्यंत चेक करायचं आहे. हे जिथे हात जॉईन झाले तिथपासून ही हुक पट्टी लावलेली ते आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. तर मी काय करणार, इथे एक सरळ अशी स्केल ठेवणार आहे आणि मी ह्या पॉईंटपासून या स्केलपर्यंत मोजणार किती येतं आहे. तर मला इथपासून इथपर्यंत या स्केलपर्यंत, कारण स्केल मी सरळ लावली आहे, 5.5 इंच आहे. आता 5.5मध्ये मला प्लस किती करायला लागेल, इथला अर्धा इंच, ठीक आहे. तर ह्या ब्लाऊजचा शोल्डर किती असेल, 6 इंच, ठीक आहे. परत एकदा बघूया. आपण काय करायचं, ब्लाऊजचा जी फिटिंगचा आर्मोल आहे तो सरळ ठेवायचा आहे पूर्ण व्यवस्थित. आणि ही जी इथे जो स्लीव जॉईन झाला आहे तो मार्क, आणि ही जी हुकची पट्टी आहे तर तुम्ही ही जर बघू शकता, इथं मेजर टेप लावायचे आणि जिथून ही शिलाई आपली खाली येते तिथे मी काय करणार आहे, एक असा पट्टी स्केल सरळ ठेवणार आहे आणि मी चेक करणार आहे. तर मला हा इथे 5.5 दाखवतो आहे आणि मला याच्यामध्ये प्लस किती करायला लागणार, अर्धा इंच. तर यांचा शोल्डर किती असेल, 6 इंच असेल. आपण शोल्डर घेऊया. शोल्डर आपण घेऊया इथे 6 इंच. शोल्डरवरती 6 इंच मार्क करूया. आता आर्मोल घ्यायचा आहे. तर आर्मोल घ्यायसाठी एकदम सोपी पद्धत आपण काय करायचं आहे, तर कंबर किती आहे बघायची. कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. कमरेचा चौथा भाग आहे इथे 10.5. तर 10.5वर आपण इथे काय करणार, मार्क करणार आहोत कमरेवरती 10.5. आणि आपली जिथे छातीचा चौथा भाग आपण टाकलेला आहे 12, तर इथे किती आहे, छातीचा चौथा भाग 12 आणि आपण इथे कमर घेतले 10.5 आणि हा जो मुंडा आहे तो किती घेतलेला आहे, 6 इंच. आता इथे जिथे कमरेचा चौथा भाग आला आहे 10.5, तिथे मी हा पॉईंट असा लावणार आहे आणि ह्या लाईनला जिथे टच होतो आहे तिथे मी हा आर्मोल घेणार आहे. आता माझा आर्मोल हा इथे टच होतो आहे, तर मी इथे एक मार्क करणार आहे, ठीक आहे. ही झाली आर्मोलची लाईन आणि ह्याच्यावरती मी एकदा अर्धा इंचावरती मार्क करणार आहे, ठीक आहे. तर हा मी आर्मोल घेतला आहे. आता इथून ह्या पॉईंटपासून अर्धा इंच सोडलं आहे मी कमरेचं खालचं,
आणि इथे जिथे टच झाला तिथे मी काय घेतलं आहे मार्क केलं आणि वरती एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलं. ठीक आहे. मग आता काय करूया आपण इथे एक सरळ अशी रेष मारूया. ही तुमची काय असेल आर्मोलची रेष असेल आणि हा आपण रेग्युलर जसं मार्क करू तसं मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपण एक 1.5 इंचावरती मार्क करणार आहोत. ह्या दोघांचा सेंटर काढून आपल्याला काय करायचं आर्मोलचा असा शेप द्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे ह्या ब्लाऊज रेडी ब्लाऊजचा आर्मोल किती आहे तो चेक करायचा आहे. रेडी ब्लाऊजचा आर्मोल किती आहे तो चेक करायचा. आर्मोल चेक कसा करायचा तर फिटिंगपासून शोल्डर जे आहे तिथपर्यंत आपण काय करायचं आर्मोल आपल्याला चेक करायचं आहे. ह्या पॉईंटपासून आपण आर्मोल असा चेक करत जाणार आहोत. तर ह्या ब्लाऊजचा आर्मोल किती आहे 11. ठीक आहे. तर आपण जो आपण इथं आर्मोल केला तो पण चेक करायचा. तो पण किती आला पाहिजे 11 आला पाहिजे. तो मोजत असताना काय करायचं आहे वरचं जे अर्धा इंच आपण जे मार्जिन सोडलेली आहे ते आपण मार्जिन सोडायचे आणि नंतर ह्या साईडला आपण जो आपण आर्मोलचा शेप दिलेला आहे तिकडून पण अर्धा इंच सोडून आपल्याला काय करायचं आहे आर्मोल चेक करायचं. आर्मोल किती पाहिजे 11 पाहिजे. तर आपण इथून काय करणार चेक वरचा अर्धा इंच सोडून आपण इथून काय करणार आहोत आर्मोल असा चेक करत जाणार आहोत. ठीक आहे. तर हा आपला इथे आर्मोल 11 दाखवत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हेवी चेस्टचा आर्मोल आणि तुम्ही शोल्डर काढू शकता. तर ह्या ब्लाऊजचा तर बघितला तर ही छाती किती 48ची छाती होती.